ऐतिहासिक तसेच आध्यात्मिक वारसा लाभलेली आणि निसर्गाचा वरदहस्त असलेली महाराष्ट्रातील खास करून कोकणातील राजापूर नगरी ही इतिहासकालीन वैभव अंगाखांद्यावर मिरवलेली नगरी। आम्ही त्याच्यासाठी लोकवर्गणी जमा केली आणि ते एकत्र मिळून त्या पद्धतीने स्मारक उभं केलं। ज्यावेळी गंगा येते त्याच वेळी 14 कुंडात एकाच वेळी पाणी येतं म्हणजे गंगा येते। लीलादेवी मंदिर म्हणजे राजापूरची ग्रामदेवता आहे। राजापूरमध्ये फिरण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणांपैकीच राजापूरची बाजारपेठ हा त्याचा एक हिस्सा आहे। कोकणातील अनेक ऐतिहासिक बंदरांपैकी एक बंदर असलेले हे नगर अर्जुना आणि कोदवली नदीच्या सुरेख संगमावर वसलेले आहे। फ्रेंच, डच आणि इंग्लिश वखारींनी इथला व्यापार उदीम समृद्ध केला होता। लाकडाचं आहे ना पूर्ण, वरती छत पण लाकडाचं आहे मला वाटतं। या पिशवी का 10,000 रुपये सविता मालपेकर सिरियल मध्ये काम करते त्याची बिल्डिंग ही। अच्छा, राजापूर संदर्भात अभ्यास करताना राजापूर हे नाव का पडलं असा बरेच वर्ष माझ्या डोक्यामध्ये प्रश्न घोळत होता। हे पुंडलिक मंदिर आहे, हे समोर दिसतं आणि ही अर्जुना नदी आहे आणि ती दुसरी कोदवली नदी तिकडे आहे। रत्नागिरीतून राजापूरला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। पहिला मार्ग म्हणजे हातकंबा पाली मार्गे राजापूर, हे अंतर जवळजवळ 72 किलोमीटरचे आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे रत्नागिरी आडिवरे मार्गे राजापूर, हे अंतर जवळजवळ 62 किलोमीटरचे आहे। रत्नागिरीतून आडिवरे मार्गाने येता येता आपण भाटे समुद्रा किनाऱ्यावरील श्री झरी विनायक मंदिर, पावस मधील श्री स्वामी स्वरूपानंद मठ, पूर्णगड किल्ला, गावखडी समुद्र किनारा, आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर अशा ठिकाणी भेटी देऊ शकतो। तसेच कातळ शिल्पही पाहू शकतो। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गाव म्हटलं की आपसूक डोळ्यासमोर येतं ते धूतपापेश्वर मंदिर आणि राजापूरची गंगा आणि हो, गरम पाण्याचे झरे। हे प्राचीन गाव पूर्वीपासून एक चांगलं बंदर व व्यापारी केंद्र म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध होते। राजापुरी पंचे, राजापुरी खोबरे, राजापुरी हळद हे ब्रँड प्रसिद्ध होते। गूळ, नारळ, सुपाऱ्या, सुती कापड, तंबाखू, हळद, मिरची, तेल, तूप, आंबे ही इथली प्रमुख उत्पादने होती। 1710 ते 20 दरम्यान इथे उत्कृष्ट दर्जाचे मस्लिनचे कापड देखील मिळत असे। फ्रेंच, डच आणि इंग्लिश वखारींनी इथला व्यापार उदीम समृद्ध केला। त्यापैकी इंग्रजांची वखार अधिक गजबजलेली होती। अरबांशी येथून थेट व्यापार होत असे। सध्याच्या काळात मात्र थोडंफार चित्र बदललेलं दिसतं। डोंगराच्या कुशीत असलेल्या या नगरातील अरुंद रस्ते, पुरातन घरे इथलं जुनं पण जपून आहेत। राजापूर मधून वाहणारी कोदवली नदी, या नदीचा पुढे जाऊन अर्जुना नदी बरोबर संगम होतो। या नदीवर असलेला हा पूल प्राचीन आहे। इथल्या प्रत्येक प्राचीन पुलाचा काही ना काही इतिहास आहे। आता शांत असणारी नदी ऐन पावसाळ्यात मात्र रौद्र रूप धारण करते। नदीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या दिसून येतात। याच पुलावरून आम्ही जाणार आहोत राजापूर बाजारपेठेमध्ये। ज्या ब्रिजवरून बाजारपेठेमध्ये आलो त्याच ब्रिजवरून श्री धूतपापेश्वर मंदिराकडे जाता येते। बाजारपेठेतील जवाहर चौकामध्ये असलेलं हे बसस्थानक। पूर्वी या जवाहर चौकाला दादर किंवा दादर चौक म्हणून ओळखले जायचे। अजूनही काही जुनी माणसे याला दादर असं म्हणतात। याच दादर चौकात आपल्याला मशीदही दिसून येते। अलीकडच्या काळात बाजारपेठेमध्ये काही बांधकामे ही नव्याने झालेली दिसून येतात। इथल्या बाजारपेठेविषयी अधिक माहिती मिळाली ती समीर रुंबडे यांच्या मदतीमुळे। या नदीचं साधारण 10 फूट वगैरे। म्हणजेच पावसाळ्यात नदीला पूर आला की पूर्ण बाजारपेठ पाण्यामध्ये बुडून जाते आणि इथून जाणारा मार्ग हा हायवेला जातो। या चौकातच आहे गावचे चव्हाटा मंदिर। बऱ्याच ठिकाणी मी चव्हाटा मंदिर हे छोटंसं पाहिलंय, परंतु इथे मात्र मोठं चव्हाटा मंदिर पाहायला मिळतं।
मंदिराच्या बाहेर मंदिराचे पावित्र्य राखण्याबद्दलच्या सूचना वाचावयास मिळतात. मंदिराचे छप्पर हे सध्याच्या काळात नव्याने बांधलेले दिसून येते. चव्हाटा म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर इथे येऊन सापडलं. 72 चव्हाट्याचा एक मसोबा असतो आणि तो संरक्षक असतो असा शास्त्रानुसार एक नियम असतो. बऱ्याचदा अनेक लोकांना माहिती चव्हाटा हे देवस्थान देवीच्या जवळ कामादेवीच्या जवळ आहे. त्या कामादेवीचा चव्हाटामध्ये काय असतात, प्रत्येक देवता जे असतात त्यांच्या मागे असली शक्ती असते, ती संरक्षण करणारी असते. म्हणजे आजकाल आपल्याकडे बघा त्या देवीच्या देवळात म्हणजे कोंबडं कापलं आहे, तर कोंबडं तिला नसते, ते असतं त्या शक्तीला. माझ्या माहितीप्रमाणे शक्ती ही निराळीच आहे. शक्तीच्या बाबतीत जर आपण विचार केला ना तो फार मोठा आहे. कारण का एकदा शक्तीला लक्षात आलं ब्रह्म विष्णू महेश हे आपल्या चोऱ्यामध्येच आहेत, असं त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं तर त्यांनी काय केलं माहिती काय, ब्रह्म विष्णू महेशाला एका विमानामध्ये बसवलं आणि संपूर्ण ब्रह्मांड फिरवलं. आणि संपूर्ण ब्रह्मांड फिरवताना प्रत्येक ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश त्यांना दिसले. आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं फक्त जसा आज जगताचं खेळ आहे, म्हणजे आपण जे चालवतो त्यासाठी यंत्रणा चालत असते संपूर्ण जगाची. नवरात्र उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी देवीची स्थापना केली जाते. जवाहर चौकातून जाणारा हा मार्ग हायवेकडे जातो. मध्ये शाळा, हायस्कूल, आंबेडकर भवन आणि त्याही पुढे गेलं तर एसटी स्टँडकडे जायला होतं. मुख्य म्हणजे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 व 1670 मध्ये राजापूरवर स्वाऱ्या करून इंग्रजांच्या वखारी लुटल्या होत्या. हेनरी रेविंग्टन गिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्यांनी तोफांचा करार मोडून सिद्धी जोहरला तोफा तसेच दारुगोळा पुरविला व पन्हाळगडावर तोफांचा मारा केला होता. इंग्रजांना अद्दल घडविण्यासाठी महाराजांनी 1661 मध्ये राजापुरात येऊन इंग्रजांची वखार उद्ध्वस्त केली होती. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड या किल्ल्यावर होती. त्यामुळे राजगड ते राजापूर अशी मध्यवर्ती कल्पना करून जीर्णोद्धारात स्मारकाची रचना करण्यात आली. राजगडावरील पाली दरवाजातून महाराज राजापुरात येण्यास निघाले होते म्हणून पाठीमागे पाली दरवाजाची प्रतिकृती व कोकणातील लाल माती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली म्हणून लाल रंगाच्या चौतऱ्यावर उभे राहून ज्या दिशेने इंग्रजांची वखार होती त्या दिशेने अंगुली दर्शन करणारे व समस्त मावळ्यांना आदेश देणारे महाराजांचे हे शिल्प साकारण्यात आलेले आहे. या ठिकाणी हेनरी रेविंग्टन व गिफर्ड यांना कैद करण्यात आलं त्या प्रसंगाचं चित्र कोरलेलं आहे आणि त्या प्रसंगाची माहिती या चित्राच्याच खाली आपल्याला वाचावयास मिळते. संपूर्ण स्मारकाची रचना ही काळ्या दगडामध्ये करण्यात आलेली आहे. समोरून पाहिलं की स्मारकाच्या सुरुवातीलाच एक छोटेसे प्रवेशद्वार आहे आणि लाल चौथऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोरलेली दिसते आणि जनमानसाच्या हृदयावर राज्य करणाऱ्या महाराजांचं शिल्प पाहून मन अभिमानाने फुलून येतं, ओर अभिमानाने भरून येतो. विशेष म्हणजे लक्ष वेधून घेतात ते महाराजांचे करारी डोळे. यांनी आम्हाला इतर माहिती आणि स्मारक निर्मितीच्या पाठीमागची अधिक माहिती सांगितली. राजापूरमध्ये एक वार्ताहर आहेत महेश शिवलकर आणि मी स्वतः राजा राहता. त्या लोकांनी एकत्रित मीटिंग घेऊन त्या संदर्भात नगर परिषदेकडे आम्ही विनंती केली आणि हे सर्व करताना गव्हर्नमेंटच्या पद्धतीने पैसे मंजूर करून गव्हर्नमेंटच्या पद्धतीमध्ये तुम्हाला ह्याचं करता येतो, कशामध्ये साध्या किल्ल्यामध्ये करता येतो.
मग आम्ही त्याच्यासाठी लोकवर्गणी जमा केली आणि ते एकत्र मिळून त्या पद्धतीने स्मारक उभा केलं. शिव स्मारक समिती म्हणून एक समिती होती आमची, ती कमिटीची नावं त्याबद्दल दिलेली आहे. अच्छा. आणि या संपूर्ण बुरुज प्रत्येक 6 फुटावर त्याला स्लॅब घातलेला आहे. म्हणजे किती पाणी आलं, जमिनीतून किती ही भूकंप होण्याची शक्यता असेल तर त्या दृष्टिकोन अगोदर ठोसर म्हणून आमच्याकडे जे होते ठोसर, आणि त्या ठोसरनी जास्त प्रयत्न केले आणि तेही आर्किटेक्ट होते आणि त्यांनी हे सगळं केलेलं आहे जास्तीत जास्त प्रयत्न. आणि वायकर म्हणून जे पालकमंत्री होते शिवसेनेचे त्यावेळेस, शिवसेना भाजप एकत्र होती, तर वायकरनी जास्तीत जास्त मदत केली आहे. संपूर्ण पुतळ्याचे पैसे 13 लाख रुपये निव्वळ वायकरनी दिली. अच्छा. आणि म्हणून हे सर्व उभा राहिला. आणि बाकी आम्ही 5-6 लोकांनी जास्तीत जास्त मेहनत केली आणि कार्याध्यक्ष मी होतो. पूर्ण कामावर लक्ष माझं. आपलं नाव कसं? राजाभाऊ रसाळ. मी शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो पूर्वी. ओके. पहिला आमदार आजवर मी निवडून आणला. 2000 पासून राजकारण सोडलेलं आहे, फक्त मी समाजकारण करतो, बाकी काही करतो. आता इथे बाजूला गोखले कन्या म्हणून आहे, 9चं फक्त पड होतं 9. आज त्या शाळेमध्ये 62 मुलं आहेत. आणि ते चांगले शिक्षक आणण्यासाठी अनेकाबरोबर राडे केले मी. तर पालकमंत्री मागितलं आहे, बघू आता काय. पण मुद्दाम ती शाळा बघून या कशी असावी. गोखले कन्या शाळा आहे ना आपली आतली, ती बघून या मुद्दाम. आणि राजापुरात स्मशान आहे ते राजापूरचं, ते स्मशान गव्हर्नमेंटकडनं हे करून मंजूर करून त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला आणि संपूर्ण कामावर मी लक्ष ठेवून होतो. आणि त्यानंतर कुठच्याही स्मशानामध्ये स्मशानाचा प्रमुख हा शंकर असतो, म्हणून ते शंकराची मूर्ती बसवलेली आहे आणि मंदिर बांधलं आहे. तर संपूर्ण घरचं मी केलेलं आहे. अरे समाजकार्य काय नाही. हा रस्ता देखील राजापूरच्या दृष्टीने महत्वाचा आहे. याला मुख्य रस्ता किंवा मेन रोड असंही म्हणतात. या रस्त्यालगत अनेक महत्वाची कार्यालये आणि हायस्कूल देखील आहे आणि हाच रस्ता पुढे जाऊन मुंबई गोवा महामार्गाला मिळतो. या इथे आहे उपअभियंता जिल्हा परिषद उपविभाग राजापूर कार्यालय, तालुका राजापूर. आणि थोडं पुढे आलं की प्रहार वृत्तपत्राचं कार्यालयही पाहायला मिळतं. प्रहार ऑफिसच्या जरा पुढे नगर वाचनालय आहे. हा भटाळीतील मार्ग. कोदवली नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने भटाळी, आंबेवाडी, कै, वासूकाका जोशी या धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या पुलावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. तरी पर्यायी मार्गाचा वापर करावा. इथे राजापूर नगर परिषद. याचाच अर्थ असाही होतो की पुलाची अवस्था गंभीर आहे आणि तो रिपेअर करणं किंवा त्याबाबत योग्य कारवाई करणं अत्यंत गरजेचे आहे. घंटा गाडीचा वापर करूया, शहर स्वच्छ ठेवूया. बऱ्याच लोकांचं राजापूरला येणं होतं ते राजापूरची गंगा मैया उतरल्यावर. यावेळी आम्हाला गंगा मैयाच्या दर्शनाचा काही योग नव्हता, परंतु गंगा मैयाची महती आणि माहिती ऐकायचा योग मात्र होता. त्यासाठीच ओम सर्व्हिसेस या दुकानामध्ये येऊन पोहोचलो. परफ्यूम वगैरे पण आहे, कोकण प्रोडक्ट. नमस्कार, केदार साने, गंगापुत्र, राजापूर. राजापूरची गंगा एक ऐतिहासिक ठिकाण असून राजापूर पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर उन्हाळे या गावी असून राजापूर तालुक्यात राजापूरची गंगा म्हणून ओळखले जाते. ज्यावेळी गंगा येते त्याच वेळी 14 कुंडात एकाच वेळी पाणी येतं म्हणजे गंगा येते. 14 कुंडांचं तापमान हे पूर्णतः वेगवेगळं असतं, पाण्याची पातळी वेगवेगळी असते, प्रत्येक कुंडाचे गुणधर्म पाण्याचे वेगवेगळे आहेत. ज्यावेळी गंगा येते त्याचवेळी 14 कुंडांना जिवंत झरे निर्माण होतात म्हणजेच गंगा येते. आणि राजापूर हे पूर्ण ऐतिहासिक शहर असून राजापूरची गंगा म्हणून हे पूर्ण तीर्थक्षेत्र राजापूरची गंगा ओळखलं जातं. तिथे राजापूरची गंगा माता मंदिर,
दत्त मंदिर आणि शिव मंदिर ही 3 प्राचीन मंदिर आहेत. त्याचप्रमाणे 14 कुंडांचं भाविक स्नान करतात व गोमुखाखाली शेवटी स्नान करून मंत्रोच्चार स्नान काशीकुंड येथे होतं. प्रत्येक कुंडाला आपल्या भारतातील प्रमुख नद्यांची नाव आहेत. जसं की गंगेपासून प्रवाह सुरू होतो. नर्मदा, कृष्णा, कावेरी, सिंधू, चंद्रभागा, सरस्वती, नर्मदा, गोदावरी अशी प्रत्येक कुंड आणि मोठं जे सर्वात मोठं जे कुंड आहे त्याला काशीकुंड असं म्हटलं जातं. आणि त्या काशीकुंडाला गोमुख आहे. काशीकुंडातीलच पाणी गोमुखाने सतत वाहत असतं. ज्यावेळी गंगा येते त्यावेळी 14 कुंडात पाणी राहतं. इतर वेळी बाहेर म्हणजे पावसाचं किंवा अन्य कोणतेही पाणी त्या कुंडात साठून राहत नाही. हे याचं वैशिष्ट्य. हे सर्व ऐतिहासिक काळ्या दगडातलं बांधकाम असून 14व्या शतकातलं बांधकाम आहे. ज्यावेळी शिलाहार राजाच्या काळातलं बांधकाम आहे. ज्यावेळेस 1666 साली राजापूर ब्रिटिश वखार लुटीसाठी शिवाजी महाराज आले होते त्यावेळी स्नानाला गेल्याचा उल्लेख देखील आहे. असं ऐतिहासिक क्षेत्र उन्हाळे गावी असून राजापूरची गंगा तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. भाविकांनी एकदा जरूर भेट द्यावी. माझा संपर्क क्रमांक आहे 8149222870. जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर माझ्याशी संपर्क करू शकता. गंगेच्या विषयी माहिती मी देऊ शकतो. धन्यवाद. किती वर्षाने येते? गंगा येण्याचा, राहण्याचा किंवा जाण्याचा असा निश्चित कालावधी नाही. 2.5 ते 3 वर्ष हा पूर्वी कालावधी होता. मात्र 2012 नंतर आपल्या नैसर्गिक बदलांमुळे म्हणा किंवा अन्य कारणांमुळे दरवर्षी प्रवाहरूप होण्याचं प्रमाण जे आहे ते आहे. म्हणजे एक सर्वसाधारण 1.5 वर्षांत 2 वर्षांत अशा कालावधीने गंगा प्रवाहरूप होते. प्रवाहरूप होते म्हणजे 14 कुंडात एका वेळी पाणी येतं आणि प्रत्येक पाणी हे वेगवेगळं आहे. मात्र गंगा किती दिवस राहील, किती कालावधी सांगता, कमीत कमी 18 दिवस ते जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत राहिलेली आहे. येण्याचा, राहण्याचा आणि जाण्याचा असा निश्चित कालावधी नाही. गंगा पूजन, गंगा अभिषेक वगैरे करायचं असेल तर गंगापुत्रांशी तुम्ही संपर्क साधू शकता. गंगा प्रवाहरूप असताना तिथे हे सगळे धार्मिक विधी रोजच्या रोज केले जातात. त्याचप्रमाणे भाविकांना जरी काही ओटी भरणं किंवा अन्य काही कार्यक्रम करायचे असतील तरी. आणि औषधी गुणधर्म आहेत का? हां, पाण्याचं एक वैशिष्ट्य आहे. हे जे पाणी आहे ते मिनरल्सने अतिशय हे झालेलं आहे पाणी. म्हणजे नॅचरली भूगर्भातून त्याचं हे होऊन येतं, फिल्टर होऊन येतं. बाय डिफॉल्ट ते फिल्टर झालेलं पाणी आहे आणि त्याच्यात स्किन डिसीज वगैरे असतील तर त्याच्यासाठी ते अतिशय उपयुक्त असं पाणी आहे. वैज्ञानिकदृष्ट्या सायंटिफिक बऱ्याच लोकांनी सांगितलं आपल्या पायाला चिखल्या वगैरे होतात. भाविकांचे फीडबॅक आहेत आपल्याकडे की पायाला ज्या चिखल्या होतात त्याच्यासाठी त्यांनी स्नान केलं व 1 लिटर पाणी भरून नेलं व रोजच्या आंघोळीत वापरलं. त्यानंतर त्यांच्या पूर्णपणे चिखल्या बऱ्या झाल्या असे भाविकांचे फीडबॅक आहे. किंवा स्किनवर कोणते व्रण वगैरे असतील वगैरे त्यासाठी जर सतत काही महिने वगैरे स्नान केलं तर त्याचा चांगला इफेक्ट मिळतो. आणि हे पाणी जर तुम्ही वर्षानुवर्ष बॉटलमध्ये ठेवलात, स्टील न करता, कोणतेही प्रोसेस न करता, प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये, तरी खराब होत नाही. साधं त्याला शेवाळ वगैरे पण येत नाही. क्लीन पाणी आहे आणि प्यायला तरी चालतं. प्यायला आम्ही नैवेद्य वगैरे त्याच पाण्यावर करतो. प्यायला अतिशय चांगलं आहे पाणी. गंगा हे नाव का पडलं असेल? जलतत्वात गंगा आहे. जल म्हणून पाणी असल्यामुळे गंगा, गंगा माता. वाहणारं पाणी आहे तिथे 14 कुंडात. ही काळ्या दगडातली जी कुंड बांधलेली आहे ती पूर्णतः ऐतिहासिक आहेत. 11-12व्या शतकात शिलाहार राजाच्या काळातलं बांधकाम आहे ते पूर्ण. आजही ते आहे आणि आता आम्ही पुढे त्याचं मेंटेन करायचा प्रिझर्व करायचा प्रयत्न करतोय. कोणतंही मटेरियलिस्टिक किंवा अति त्याच्यावर कोणतंही ऑइल पेंट किंवा अन्य नाही. जे नॅचरली आहे ते ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी थोडं काय होतं, मर्यादा काय आहे की काही आर्थिक मर्यादा आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्या हंगामी असते. पूर्ण हे गंगातीर्थ एक हंगामी तीर्थक्षेत्र असल्यामुळे मर्यादा येतात तिथे काम करताना. पाण्याचं शेत असताना, गंगा आलेली असताना काम करता येत. कामाचे आम्ही टप्पे केलेत आणि त्यानुसार आम्ही भविष्यात काही उपक्रम वगैरे करणार आहोत आणि मंदिराचं वगैरे काम लवकरच पूर्ण होईल. आणि मध्येच काहीतरी संशोधन पण सुरू केलं होतं ना? पूर्वी ब्रिटिशकालीन सुरू झालं होतं पण अद्यापर्यंत नेमकं काय, कशामुळे येते हे आजपर्यंत गूढ कायम आहे. मी असं म्हणेन की निसर्गाचा चमत्कार आणि विज्ञानाला आव्हान आजही ते कायम आहे. धन्यवाद. आणि इथलं हे असं क्षेत्र जिथे ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं जातं. राजापूर हायस्कूलच्या या चिरेबंदी इमारती विशेष लक्ष वेधून घेतात. राजापूर हायस्कूलची ही मुख्य इमारत जिथे संस्थेचं ऑफिस, मुख्याध्यापकांचं ऑफिस आणि हायस्कूलचं ऑफिस अशी ऑफिसेस आहेत आणि क्लासरूम्स देखील आहेत. हायस्कूलचं पटांगण विस्तृत असून त्यामध्ये काळे सभागृह, गोखले इमारत, महोत्सव भवन, कला मंदिर हॉल, घोडेदाते भवन इमारत, त्याखाली अल्पबचत सहकार भवन अशा इमारती आहेत. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही शाखेचं 12वी पर्यंतचं शिक्षण इथे घेता येतं.
राजापूर हायस्कूलच्या समोरच जिल्हा परिषदेचं विश्वनाथ विद्यालय आहे. उच्च शिक्षणासाठी मात्र येथील विद्यार्थी राजापूर हातिवले येथे जाणं पसंत करतात. हातिवले हे राजापूर पासून अंदाजे 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे. राजापूर हायस्कूलच्या बरोबर समोर ग्रामदैवत नीनादेवीचं चिरेबंदी कौलारू मंदिर आहे. झाडांच्या सावलीत असलेलं ग्रामदैवत नीनादेवीचं हे टुमदार मंदिर. मंदिराचा नीटनेटकेपणा आणि साधेपणा भाव खाऊन जातो. श्री नीनादेवी प्रसन्न. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये डाव्या बाजूला श्री गजानन मूर्ती आहे आणि गणेश मूर्तीच्या पाठीमागे देवीची मूर्ती आहे. देवीच्या हातामध्ये तलवार आणि त्रिशूळ ही आयुधे दिसून येतात आणि श्री देवीच्या पाठीमागे तरंग काठ्याही ठेवलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या मधोमध श्री रवळनाथ आणि श्री नीनादेवी स्थानापन्न आहेत आणि या मूर्त्या अतिशय लोभसवाण्या आहेत. यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य आपल्या मनात प्रसन्नता निर्माण करतात. गाभाऱ्याभोवती असलेला हा प्रदक्षिणा मार्ग. इथे मंदिरातली वाद्य आणि इतर साहित्य ठेवलेले नजरेस पडते. नीनादेवी मंदिर म्हणजे राजापूरची ग्रामदेवता आहे आणि ब्रिटिश काळापासून इथं मंदिर आहे. म्हणजे पहिल्यांदा जे जॉर्ज चौकात होतं त्याच्यानंतर आता इथं स्थापन केलं ते मंदिर आणि इथे राजापूरची ग्रामदेवता आहे. आणि बाजूला ते रवळनाथ आहे. रवळनाथ नीनादेवी रवळनाथ आणि रवळनाथ घोड्यावर आहे. हा आणि देवी वाघावर. अच्छा. आणि उत्सव कोणकोणते होता? दसऱ्यातून होता 10 दिवस. नवरात्र उत्सव होतो आणि एकदा देवीचा वाढदिवस. अच्छा. तो कधी असतो? दसरा झाल्यानंतर. ओके. मग यात्रा असते का त्यानिमित्त? नाही, फक्त पूजा असते सत्यनारायण. अच्छा. श्री नीनादेवीच्या मंदिराशेजारीच आहे जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक गोखले कन्या शाळा. निसर्गाच्या सानिध्यातला हा रम्य परिसर आणि हे शेजारीच असलेलं श्री नीनादेवीचं मंदिर. बाजारपेठ. हा. इथल्याच एका गल्लीतून पुढे आलो की साई मंदिरात येऊन पोहोचतो. श्री साई मंदिर, सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, राजापूर. मुख्य रोडवरून हायवेच्या दिशेने निघालो. म्हणजेच आता राजापूर हायस्कूलच्याही पुढे आलो की इथे उजव्या बाजूला आहे आंबेडकर भवन. RDC बँक आणि हे इथे आहे ग्रामीण रुग्णालय. अच्छा. हे इकडे आलं का? खाली होतं? खाली होतं इथे आलं. गव्हर्नमेंट इथे कोर्ट आहे. ही कोर्टाची बिल्डिंग. न्यायालय. हे वरती आहे तहसील ऑफिस, पोलीस स्टेशन. जाऊया ना मग.
गरजेचं आहे. हे राजापूर पोलीस स्टेशन. राजापूर पोलीस स्टेशन. हे तहसीलदार, तहसील ऑफिस. भूमी अभिलेख ऑफिस. इथे भूमी अभिलेख ऑफिस आणि इथे पोस्ट ऑफिस. आणि आताचं त्याच्यामध्येच ते हे आहे आपलं ते परदेशात जायचं असेल तर विजा पासपोर्ट कुठे आहे? इथेच आहे आपलं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं. अच्छा, आलो ना वरती. हो. नाही तर पुढे हायवे हा जुना रस्ता नाही. हा जुना रस्ता पुढे त्यात एस टी गेली. राजापुरात वरती आल्यानंतर हा मुंबई गोवा हायवे लागला. हायवेला लागूनच राजापूर शहराचं बस स्थानक आहे. तर इथे आहे राजापूर बस स्थानक. बऱ्याचदा आपण पाहतो की त्या शहराच्या किंवा गावच्या मागे काहीतरी इतिहास असतो, जेणेकरून त्या इतिहासावरून ते ठिकाण ओळखले जाते, जसे की कोल्हापूर, तुळजापूर वगैरे. परंतु इथे आल्यानंतर एक प्रश्न मनात घोळत होता की का बरं नाव पडलं असेल या शहराला राजापूर, आणि तोच प्रश्न आम्हाला राजापूर खबरबात पर्यंत घेऊन आला. माझं नाव विनोद पवार. माझं स्वतःचा व्यवसाय आहे आणि मी गेली 30 वर्ष पत्रकारिता करतोय. त्यातून सुद्धा मी राजापूर खबरबात नावाचं एक सोशल मीडिया न्यूज नेटवर्क चालवतो. राजापूर संदर्भात अभ्यास करताना राजापूर हे नाव का पडलं असा बरेच वर्ष माझ्या डोक्यामध्ये प्रश्न घोळत होते. त्या प्रश्नाचं उत्तर मलाही सापडत नव्हतं. सहज एकदा असं राजापूरचं राजापूर का हा सत्तावणारा प्रश्न शोधण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं आणि वेगळ्या याच्यातून हे चालू असताना, अभ्यास चालू असताना गंगेच्या बकरीची काही पानं माझ्या हाती लागली आणि त्याच्यामध्ये काही उल्लेख मिळाले. त्या उल्लेखांचा आणि सद्यस्थितीतल्या राजापूरचा जर संबंध जोडला तर राजापूरमध्ये राजहोळी म्हणून फार प्रसिद्ध आहे. आणि ती राजहोळी कुठल्या देवीची, म्हणजे कोकणात जर आपण गेलो तर कोकणात प्रत्येक देवीच्या होळ्या असतात आणि त्या देवीच्या नावाने ती होळी ओळखली जाते. तसं राजापूरमध्ये मीनादेवीची होळी वेगळी आहे, कामादेवीची होळी आहे, अन्य मंदिरांच्या होळ्या वेगळ्या आहेत. मग ही राजहोळी का आणि राजहोळीचं नेमकी कुठल्या देवीची असाही एक प्रश्न होता. तर ती राजहोळी का आणि राजापूरचं नाव राजापूर का हा शोधता शोधता बखरीमध्ये मला काही उल्लेख सापडले. त्याच्यामध्ये असं म्हटलंय त्या बखरीमध्ये की धूतपापाच्या डोंगरावरून तुम्ही समोर बघितलं नदीच्या पलीकडे, म्हणजे आत्ता मी तुम्हाला हे मराठीमध्ये सांगतोय, त्याचे उल्लेख ते देवनागरी किंवा अन्य भाषांमध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की धूतपापाच्या डोंगरावरून तुम्ही समोर जर बघितलं नदीच्या पलीकडे तर जी भव्य दिव्य आणि बहुउपयोगी वास्तू दिसते ते राजदेवीचं मंदिर. म्हणजे मग राजदेवीचं मंदिर राजापूरमध्ये होतं. आजही राजहोळी राजापूरमध्ये खेळवली जाते, नाचवली जाते, पहिला मान तिचा असतो. मग राजदेवीचं मंदिर होतं म्हणून राजापूर असेल असं मला थोडंसं वाटलं की राजदेवीचं मंदिर होतं. मग जसं तुळजाभवानीचं मंदिर आहे म्हणून तुळजापूर, तसं राजापूर असू शकतं आणि तसंच असेल. फक्त त्या बकरीत जे काही थोडेफार उल्लेख मिळाले त्याच्यावरून बांधलेला हा ठोकताळा. राजापूरच्या त्या गंगेच्या बकरीमध्ये अजूनही काही उल्लेख मिळतात की राजापूरमध्ये 3 भव्य मंदिरं होती. एक
सूर्य मंदिर होतं, जे आज चिंचबांधाच्या पलीकडे ह्या बाजूला आहे. म्हणजे आता ते जीर्ण, म्हणजे आता याचे अवशेष आहेत, पण ते तसं आज शिल्लक नाहीये. त्यानंतर विठ्ठल मंदिर होतं आणि राजदेवीचं राजमंदिर, या 3 मंदिरांबद्दलचे उल्लेख मिळतात दूतपापेश्वराच्या मंदिरानंतर. मग त्याच्यावरून हे राजदेवीचं मंदिर होतं म्हणून राजापूर असेल. पुढे कालांतराने बदल होत गेले. मुघल साम्राज्य आलं, इंग्रज साम्राज्य आलं. त्याच्यामध्ये मुघल साम्राज्यामध्ये राजापूरचं नाव बदललं गेलं आणि मुघल बंदर म्हणून केलं गेलं. पण हे मुघल बंदर प्रचलित झालं नाही, ते पुन्हा राजापूरच झालं. राजापूरचं वेगळं नाणं होतं. राजापूर जागतिक बाजारपेठ होती. राजापूरमधून अनेक ठिकाणी आयात निर्यात व्हायची. जे राजापूरचे आता आपण शेवटच्या काळातला जर उल्लेख बघितले जे मिळतात इंग्रज काळातले, तर राजापूरचं खोबरं, राजापूरचे पंचे आणि राजापूरची हळद ह्या प्रसिद्ध होत्या. पण त्याच्याही अगोदरचे जर रेफरन्स बघितले आपण, तर राजापूर ही जगाला मीठ पुरवणारी बाजारपेठ होती. राजापूर तशा 2 बाजारपेठा होत्या. एक क्षारपट्टणम म्हणजे खारेपाटण, तिचं क्षारपट्टणम हे नाव त्याच्यावरूनच पडलं असावं. तर तिथून मोठ्या प्रमाणात मीठ बाहेर जायचं. सेम राजापूरचा पण मुख्य जो पूर्वीचा बाजार होता किंवा मुख्य व्यापार होता तो मीठ होता, क्षारपट्टणम. म्हणजे आज तुम्ही बऱ्याचशा वखारी जर बघितलात तर त्या वखारींचे किंवा बरेचसे वाडे बघितलात राजापुरातले, तर ते वाडे सुद्धा असे आहेत की त्याची जी बांधकामं आहेत ती बहुउपयोगी आहेत. आणि त्या बहुउपयोगी बांधकामांसाठी म्हणजे गोडाऊन, राहण्यासाठी घर, डबल मजली, सगळ्या इमारती डबल मजली. आणि वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक इमारतीला, म्हणजे आज जुन्या ज्या काही इमारती आहेत किंवा वाड्या आहेत, त्या प्रत्येक 2 वाड्यांच्या मध्ये एक छोटासा लाकडाचा ब्रिज इकडून तिकडे जाण्यासाठी. असं तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये दिसतील. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट दिसते की ते जे जांबा दगडाने ज्या बांधकामं केलेत, त्या जांबा दगडात जर तुम्ही मिठामध्ये ठेवलात तर त्याला जसं होल पडतात किंवा त्याचं ते ठिसूळपणा होतो, तसा ठिसूळपणा तुम्हाला अनेक इमारतीमध्ये दिसेल. म्हणजे ज्या 12व्या शतकात किंवा त्याच्या अगोदरमध्ये राजापूर हे मिठासाठी प्रसिद्ध होतं. पुढच्या काळामध्ये फार हे होत गेलं. इंग्रज काळामध्ये तुम्ही आलात की त्या इंग्रज काळापासून साधारण उल्लेख मिळत जातात. शिवाजी महाराजांनी वखार 16व्या शतकापासूनची राजापूरची वखार लुटली, अन्य पुढचे रेफरन्स मिळत जातात. पण राजापूर हे नाव म्हणजे फार पूर्वीपासून, म्हणजे साधारण 12व्या शतकापासून उल्लेख मिळत असली तरी त्याच्याही अगोदरपासून राजापूर हेच नाव होतं. आणि राजापूरचं एक वैशिष्ट्य होतं की राजापूर पुढे, म्हणजे राजापूर हे दख्खनचं प्रवेशद्वार, त्यावेळेचं 5 स्टार सिटी म्हणूनच ओळखलं जायचं. आणि प्रत्येक व्यापारी परदेशातून येणारा की तो पहिला राजापुरात यायचा आणि दक्षिणेकडे व्यापारासाठी जायचा किंवा दक्षिणेकडून त्या गोष्टी घेऊन यायचा आणि राजापुरातून परत आपल्या देशात जायचा. अशा प्रकारचाही ते व्यापार व्हायचा. पुढे आपण गेलो, काही कातळ शिल्पांचा जर आपण अभ्यास केला, म्हणजे कातळ शिल्प ही आत्ता त्याच्यावर संशोधन सुरू आहे किंवा त्याच्यावर निसर्गातील रिसबूड, मराठे ही लोक त्याच्यावर संशोधन करतात किंवा त्याच्यावर अभ्यास करतात किंवा अन्य लोकांना घेऊन त्याच्यावर प्रकाशात आणायचा प्रयत्न करतात. तर बारसूचं कातळ शिल्प हे वैशिष्ट्यपूर्ण मानलं गेलं आणि त्याला ह्याच्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज, तसं ते त्याच्या प्रायमरी यादीमध्ये बारसूचं कातळ शिल्प प्रायमरी यादीमध्ये गेलं. आणि तिथून सुरुवात झाली की मग त्याच्यावर तिथे अन्य मग वादातीत निर्माण विषय झाले, रिफायनरी हवी की नको, त्या भागात प्रोजेक्ट हवेत की नको. तर हे सगळं चालू असताना मी काही वाचन केलं आणि त्या वाचनातून असं लक्षात आलं माझ्या की बारसूचं कातळ शिल्प हे वैशिष्ट्यपूर्ण मानलं गेलं. का तर बारसूच्या कातळ शिल्पाचं जे चित्र आहे, एक वाघ आणि मध्ये 2 वाघ 2 बाजूला आणि मध्ये एका माणसाने त्या वाघांची मान पकडली, असं त्या चित्राचं आणि पुरातन संस्कृतींचं, म्हणजे ज्या 4 मोहेंजोदारो असेल, तुमचं इजिप्शियन असेल, चायना संस्कृती असेल, ह्या 4ही संस्कृतींमध्ये सापडलेले सील, त्याच्यावरचं चित्र आणि हे चित्र, हे दोन्हीचा जर हे बघितलं तर ती सेम दिसतात. ती सेम चित्र आहेत जे चायना संस्कृतीमध्ये आहे, जे हडप्पन संस्कृतीमध्ये मिळालंय सील, जे छोटं सील असतं, तेच सील फक्त इथे विस्तृत स्वरूपात आहे. म्हणून त्याचा रेफरन्स असाही आपण लावू शकतो की त्याच्यावर अजून संशोधन व्हायचंय किंवा ते निघेल भविष्यात,
तर हे जे चिन्ह इथे मोठ्या प्रमाणात काढलं गेलं, तर ते इथे मोठ्या प्रमाणात का काढलं गेलं? असं मोठ्या कातळावर भव्य दिव्य म्हणजे असं 10 बाय 15 फूट असेल किंवा त्याच्याही पेक्षा मोठा त्याचा त्याने जागा व्यापलेली असेल, तर त्यावर ते का काढलं गेलं? ह्याच्यावर संशोधन होऊन मग राजापूरच्या संस्कृतीचा किंवा राजापूरचा त्या कुठल्या संस्कृतीशी संबंध लागतो का, त्यापासूनच राजापूर हे नाव होतं का? मग राजदेवीपासूनच राजदेवीचं ठिकाण, राजदेवी ज्या देवीच्या पावन ह्याने पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून राजापूर, असं माझे काही मला ठोकताळे मिळतात. आता राजापूर बंदर साधारण 12व्या शतकापासून राजापूर बंदराचे उल्लेख मिळतात. त्यानंतर पुढे ते बंदर म्हणजे थोडेसे उल्लेख मिळतात, विस्तृत स्वरूपात उल्लेख मिळत नाहीत राजापूरच्या बंदराचे. पण राजापूर बंदर हे इंग्रज काळामध्ये किंवा 16व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालं. त्याही अगोदर त्याचे उल्लेख मिळतात. 12व्या शतकाच्या पुढे जसं जसं आपण येऊ तसे त्याचे उल्लेख मिळत होतात. आणि एक काळ असा होता की 16वं शतक संपल्यानंतर 17व्या-18व्या शतकाचा उगम होत असताना 1779 मध्ये ते उल्लेख काही व्यापाऱ्यांच्या बाळ हा शब्द माहिती आहे का तुम्हाला? बाळ म्हणजे व्यापाऱ्यांचं दप्तर असतं. पूर्वीची लोक त्याला बाळ म्हणायची. त्यांच्या हिशोबाचे किंवा त्यावेळेच्या त्यांच्या कारभाराची कागदपत्र अशांचे काही उल्लेख मिळतात. तर त्याच्यामध्ये त्या बाळामध्ये एक उल्लेख मिळतो की 1779 इथल्या राजापूरच्या व्यापारी मंडळाची सभा झाली आणि त्या सभेचे मिनिट्स मिळतात. तर त्या मिनिट्समध्ये इथल्या व्यापारी मंडळाने इंग्रज सरकारला, कारण त्यावेळी राजापूरमध्ये इंग्रज वखार होती आणि इंग्रजांचंच चलन इथे चालायचं आणि इंग्रजांचाच होल्ड होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी इंग्रजांना पत्र लिहिलं, वखारीला म्हणजे इंग्रज वखारीचा जो प्रेसिडेंट होता त्याला पत्र लिहिलं की राजापूरच्या बंदरामध्ये गाळ भरल्यामुळे 1779चं पत्र आहे. राजापूरच्या बंदरामध्ये गाळ घुसल्यामुळे मोठी जहाजं आतमध्ये येणं मुश्किल झालंय. त्यामुळे पडावाने माल आतमध्ये आणायला लागतो आणि तो खर्च वाढलाय. तो खर्च वाढल्यामुळे आज आम्हाला बाजारपेठेतली दिवाबत्ती करणं हे शक्य होत नाहीये. तरी त्याची व्यवस्था राजापूरच्या बाजारपेठेतल्या दिवाबत्तीची व्यवस्था कंपनीने करावी. ईस्ट इंडिया कंपनीची वखार होती ना, ती कंपनीने करावी असं त्यांनी त्यावेळी इंग्रजांना पत्र लिहिलं होतं किंवा त्या व्यापारी मंडळाने ते जी काही मीटिंग घेतली त्यात ठरवलं होतं. म्हणजे मग साधारण 1779 नंतर राजापूरच्या बंदराचा जो ओघ होता किंवा राजापूरच्या बंदराचा जे मोठ्या प्रमाणात व्यापार झाला तो हळूहळू कमी होत गेला. त्याच्या अगोदर ते बंदर जागतिक बंदर म्हणूनच गणलं जायचं. आणि म्हणजे राजापूरची भौगोलिक स्थिती अशी होती की राजापूरचं बंदर हे समुद्राच्या पासून खूप आतमध्ये आहे. त्याच्यामुळे आणि चारी बाजूने ते डोंगर दऱ्याने वेढलेलं आहे आणि अर्जुना नदीचं पात्र ते त्यावेळी फार मोठं होतं आणि सुरक्षित बंदर म्हणून त्यावेळी ओळखलं जायचं. त्याच्यामुळे बाहेरचा जो माल यायचा, अन्य देशातून इकडे जो माल यायचा तो इथे उतरवला जायचा आणि इथून पश्चिम महाराष्ट्र किंवा दक्षिणेकडे जायचा. दक्षिणेकडच्या राज्यांकडे इथून तो माल जायचा. दक्षिणेकडचा माल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला माल इकडे यायचा आणि इथून अन्य देशांमध्ये जायचा. म्हणून 1779 गाळाने भरल्यानंतर हा व्यापार कमी झाला आणि शेवट फक्त साधारण 19व्या शतकाच्या उदयापर्यंत इथे जहाजं यायची, पण ती मोठी नाही यायची. छोटी जहाजं पडावा यायची आणि छोटी जहाजं यायची आणि मग इथे कौलाचा व्यापार सुरू झाला. आजही काही लोक कौलाचा व्यापार आजही असतो, म्हणजे आता लोप पावला तो स्लॅब आल्यामुळे, पण तो अगदी 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत कौलाचा व्यापार चालायचा. राजापूरचं अभ्यास करताना असं लक्षात येतं, म्हणजे आज आपण जर राजापूर शहरात आलो तर महामार्गावरून आतमध्ये यायला लागतं जकात नाक्यावर. पण त्याच्याही अगोदर दख्खनचं प्रवेशद्वार म्हणून ज्यावेळी राजापूर ओळखलं जायचं त्यावेळी राजापूरचं प्रवेशद्वार किंवा राजापूरचा सगळा जो आतमध्ये येणारा ओढा होता तो बंदर धक्क्यापासून होता. ते जे राजापूरचं बंदर होतं तिथूनच सगळा प्रवेशद्वार होतं, तिथूनच हे व्हायचं, तेच राजापूरचं प्रवेशद्वार होतं. तर त्या काळामध्ये आज आपण जवाहर चौक म्हणतो, पण तो जवाहर चौक
हे नंतर पडलेलं नाव आहे. अगदी 1998-99 किंवा 2004-05 पर्यंत ह्या भागाला दादर म्हणून ओळखलं जायचं. दादर का? तर जो बंदराकडून आपण आल्यानंतर, बंदरावरून उतरल्यानंतर जो पुढचा भाग आहे त्याला त्यावेळी दादर म्हणायची एक प्रकार होता की तो दादराकडचा भाग, दादर म्हणजे बंदर किंवा दादर म्हणून त्याला दादर म्हटलं जातं. त्यानंतर राजापूर हे व्यापारी बंदर, हे प्रत्येक वेळी इथे व्यापारी आले, व्यापाऱ्यांनी व्यापार केला, असं प्रत्येक वेळी, प्रत्येक दशकामध्ये, प्रत्येक शतकामध्ये असंच होत गेलं. व्यापारी बंदर म्हणूनच ओळखलं जायचं. तर ज्यावेळी हे बंदर 16व्या शतकानंतर इंग्रज कालावधीमध्ये ज्यावेळी ह्या बंदराने प्रगती केली, त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात दख्खनचं प्रवेशद्वार किंवा सगळाच इथून व्यापार व्हायचा मोठ्या प्रमाणात. त्यावेळी मनोरंजनाची साधनं नव्हती, म्हणून राजापूरमध्ये नायकिनींचे वाडे किंवा नायकीन म्हणजे गुणीजन, कलावंती असा त्यावेळेचा अर्थ होता. ते कलावंतांकडे संध्याकाळी कलावंतांकडे जाऊन मनोरंजन, म्हणजे जसं आज आपण थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघतो तसं त्या कलावंतांच्या वाड्यांमध्ये जाऊन मनोरंजनाची साधनं त्यावेळी म्हणून त्याचा वापर केला जायचा. आणि तिकडे जाण्यासाठी, नदीच्या पलीकडे जाण्यासाठी जो पूल बांधला गेला शिवाजी महाराजांच्या शिवकाळामध्ये, तर त्या पुलाला नायकिनीचा पूल म्हटलं जायचं. तो आज नन्हेसाहेब पूल म्हणून ओळखला जातो. त्याचं नामकरण हे कसं आहे, कोकणात एक वाईट हे आहे की लोकांना काही जे शब्द आहेत ना ते अपमानास्पद वाटतात. म्हणजे नायकिनीचा पूल हे शब्द अपमानास्पद वाटतात किंवा दादर, पण ॲक्च्युली ह्या शब्दांचे अर्थ फार वेगळे आहेत, ते आपण कधी समजून घेतले नाही, म्हणून आपण त्याच्यावर नामकरण केली. आज नायकिनीच्या पुलाचा नंदेसाहेब पूल झाला, पण त्याचा जो पर्पज होता किंवा नायकीन म्हणजे काय, नायकिनीच्या वाड्याच्या बांधकामाचं जे वैशिष्ट्य होतं ते आज तुम्ही जर पलीकडे गेला राजापूर स्कूलच्या इंग्लिश मिडियम स्कूलच्या तिथे एक इमारत आहे, ती नायकिनीचा वाडा, म्हणजे ती बघण्यासारखी आहे इमारत. तर त्याच्यात प्रत्येक मजल्यामध्ये घातलेल्या फळ्या किंवा जिने किंवा आतमधला असणारी पूर्ण खोल्यांची रचना हे फार वेगळं, किंवा दिवाबत्तीची सोय असण्यासाठी, प्रकाशाची सोय होण्यासाठी रात्रीच्या प्रकाशासाठी केलेली वेगवेगळी त्यांची जी काय रचना असेल ती अशी बघण्यासारखी होती. म्हणजे खरंच ही लोक कलावंत होती, त्याने कलेची जाण होती. आणि आज राजापूरच्या बऱ्याच लोकांना नायकिनीचा पूल म्हणायला लाज वाटते किंवा नायकिनीचा वाडा म्हटलं की त्यांना असं वेगळं वाटतं, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. ती फार एक वेगळी संस्कृती होती. त्यानंतर राजापूरमध्ये अजून एक संस्कृती होती की राजापूरची वाडा संस्कृती. राजापूरचे वाडे हे फार भव्य दिव्य आणि अतिशय वेगळ्या बांधकामाचं हे होतं की ज्या वाड्यांचा उपयोग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वापरांसाठी करू शकतील असे ते वाडे होते. म्हणजे त्याच्यामध्ये लोक राहायची पण, किंवा तुम्ही गोडाऊन म्हणून पण वापर करू शकता, किंवा अन्य तुम्हाला व्यावसायिक वापर पण करू शकता. अशा प्रकारचे इथली वाडा संस्कृती होती. आज त्यातले बरेचसे वाडे नाही आहेत, पण काही वाडे जर तुम्ही आहेत ते बघितलं तर तुमच्या ते लक्षात येईल. प्रत्येक वाडा वेगळ्या असा छोट्या छोट्या लाकडी पुलाने जोडला गेला होता. श्री विनोद पवार यांच्याबरोबर अशाच गप्पा चालू राहतील. तोपर्यंत बाजारपेठेत जरा फेरफटका मारून येऊया. राजापूर बाजारपेठेत भटकंती करण्यासाठी प्रथम जवाहर चौकात यावं लागेल. समृद्ध इतिहास असलेली राजापूरची बाजारपेठ एकेकाळी डच, पोर्तुगीज, इंग्रज वखारींनी भरभराटीस आली होती. बाजारपेठ राजापूर. बाजारपेठेत तऱ्हेतऱ्हेचे दुकान असून स्थानिक लोकांचा देवाणघेवाणीचा व्यवहार इथून चालतो. या ठिकाणी आहे राजापूर शहराची नगर परिषद. व्यापाराच्या उद्देशाने येऊन कुटील कारस्थानी करणाऱ्या इंग्रजांना जरब बसावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या वखारीही लुटल्या होत्या. शिवाय स्वतःचा एक राजापुरी ब्रँडही या बाजारपेठेने निर्माण केला होता. काळानुरूप बरेच बदल या बाजारपेठेने पाहिलेले आहेत. पडवळ, दोडकी, काकड्या अशा प्रकारच्या भाज्यांचीही विक्री येथे चालू असते. सद्यस्थितीतील राजापूरची ही बाजारपेठ सणावारी मात्र अधिकच खुलून जाते.
बाजारपेठेतच असलेली ही उर्दू शाळा. कोकणी प्रोडक्ट्स मिळतात. अजून हे कसे रे, गरे कसे काय? बाजारपेठ ही त्या ठिकाणची आर्थिक स्थिती दर्शवतेही आणि आर्थिक स्थिती मजबूतही करते असं म्हणायला हरकत नाही. स्थानिक लोकांची आर्थिक स्थिती, आवड निवड आणि गरजा लक्षात घेऊन व्यवसाय केला जातो आणि त्याला परिश्रमांची जोड दिली की व्यवसायात प्रगती ही निश्चितच होत असते. जवाहर चौकात उभं राहून लक्षातही येत नाही की आतमध्ये एवढी लांब लचक मोठी बाजारपेठ असेल. बाजारपेठेमधून या रस्त्याने गेलं की पुढे जुन्या काळातील वखारी पाहायला मिळतात आणि या बाजूने पुढे आलो की डाव्या बाजूला श्री दत्त मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिर आहे. प्रथम लागतं ते श्री दत्तप्रभूंचे मंदिर. श्री दत्तप्रभूंच्या मंदिरात जाण्यासाठी ही छोटीशी गल्ली आहे. श्री दत्त मंदिर, राजापूर. मंदिराचा सभामंडप छोटा असला तरी गाभाऱ्यातील श्री दत्तप्रभूंची मूर्ती विलक्षण सुंदर आहे की नजर दुसरीकडे कुठे जातही नाही. श्री गुरुदेव दत्त. इथल्या श्री दत्त मंदिराच्या जरा पुढे आहे श्री विठ्ठलराम पंचायतन मंदिर. तर विठ्ठल मंदिराचे उल्लेख सुद्धा मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे बकरीमध्ये मिळतात. तर बकरी राजापूरची जी म्हणजे गंगेची जी बकर आहे, गंगेची बकर, आता तुम्ही गंगेचे जर हे बघितलात तर गंगेचा उल्लेख फार पूर्वीच्या काळापासून मिळतो. त्याच्याही अगोदर आपण गेलो तर गंगेचा आणि दूतपापेश्वराचा उल्लेख हा काशीखंडामध्ये मिळतो. मग त्या गंगेची बकर, त्या गंगेच्या बकरीमध्ये राजापूरमध्ये 3 मंदिरं होती असे जे उल्लेख म्हणजे त्याच्यामध्ये एक विठ्ठल मंदिराचा उल्लेख आणि त्या विठ्ठल मंदिराच्या उल्लेखामध्ये विठ्ठल मंदिराचे ज्या परिसराचं त्यांनी वर्णन केलंय ते पाहता आताची जागा ती नसावी, ती जागा वेगळी असावी, पुढे काही आक्रमणांमुळे ती जागा बदलली गेली असावी. ज्यावेळी विठ्ठल मंदिर बांधलं गेलं त्या विठ्ठल मंदिराची जर आपण आजची म्हणजे विठ्ठल मंदिराच्या वास्तूची आणि तिथल्या मूर्तिकलेची जर पाहणी केली तर आपल्याला असं लक्षात येईल की ही वास्तुकला पण आणि मूर्तिकला पण फार वेगळी आहे. मूर्तिकला तुम्हाला मगाशी मी सांगितलं मूर्तिकला कशी आहे. आज दोन तिथले विष्णू पंचायतन ऍक्च्युली जे मंदिर आहे राम पंचायतन म्हणतात. आता म्हणजे रामाची मूर्ती आहे म्हणून राम पंचायतन म्हणतात. ऍक्च्युली आता तुम्ही गेलात त्या मंदिरामध्ये तर विठ्ठलाच्या मूर्तीच्या इथून आतमध्ये गेलात तुम्ही विष्णू आपल्या पंचायतन मंदिराकडे तर आता ते राम सीता लक्ष्मणाची मूर्ती वरती आहे पण ह्या नवीन मूर्ती आहेत. पूर्वी कसं होतं आणि विष्णूची मूर्ती खाली आहे, बघितलं तुमच्या लक्षात येईल की समोर खाली विष्णूची मूर्ती, ही विष्णूची मूर्ती पूर्वी वरती होती आणि रामाची मूर्ती खाली होती. त्यामुळे ह्या मंदिराला विष्णू पंचायतन मंदिर म्हणायचं. पुढे त्या मूर्तीच्या म्हणजे काही कारणास्तव मूर्ती बदलायला लागल्या आणि ती मग विष्णूची मूर्ती खाली घेतली आणि रामाची मूर्ती वरती लावली, राम लक्ष्मण सीता. तर ते विष्णू पंचायतन मंदिर आहे आणि ही मूर्ती नवीन असल्यामुळे ती आताच्या मूर्तिकलेतली आहे. पण तुम्ही दुर्गा मातेची किंवा तुम्ही सूर्य मंदिराची तिथल्या किंवा
शंकरजी परिवारासह मूर्ती आहे, शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय, ही जी अशी मूर्ती आहे, त्या जर तुम्ही मूर्त्या बघितल्या तर ती मूर्तिकला वेगळी आहे. संगमरवरा टाईप मध्ये आहेत, पण त्या वेगळी मूर्तिकला आहे. आणि त्याचं जर मंदिराचं जर तुम्ही पूर्ण मंदिरात फिरला किंवा मंदिराचा पूर्ण अभ्यास केला तर त्याचं लक्षात येईल की तुम्ही ज्या बाजूने जाता त्या बाजूने आतमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या बाजूने तुम्ही बाहेर पडता, आणि ते बाहेर पडताना जर तुम्ही त्याचे खांब, त्या ह्याचे किंवा वरचा घुमट, ह्याचं जे बांधकाम आहे किंवा त्याची उंची आहे ती फार वेगळी आहे. म्हणजे ती वास्तुकला मी अजून अशी वास्तुकला दक्षिणेकडे थोड्याफार प्रमाणात दिसते, थोड्याफार प्रमाणात, पण ही वास्तुकला मध्यावर असल्यामुळे थोडी वेगळी वाटते. ते हे एक वैशिष्ट्य आहे त्या मंदिराचं. आणि विशेष म्हणजे राजापूरच्या विठ्ठल मंदिराला प्रति पंढरपूर म्हटलं जातं. त्याचं कारण असं की तुम्ही पंढरपूरमध्ये गेलात, आता पंढरपूरचा पण थोडा पंढरपुरात तुम्ही गेलात तर पंढरपूरची मूर्ती जी आहे ती पंढरपूरची मूर्ती हम्पीमध्ये नेली गेली होती, म्हणजे तिथे विठ्ठल मंदिर आहे आणि ती नेली होती आणि मग ती परत आणली गेली, समथिंग सगळे रेफरन्स मिळतात. पण विठ्ठल मंदिराचा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाच्या मंदिरासमोर चंद्रभागेमध्ये तुम्हाला पुंडलिकाचं मंदिर दिसतं. सेम इथे आहे, तुम्हाला अर्जुनेच्या पात्रामध्ये पुंडलिकाचं मंदिर दिसतं. हे अगदी तसं तुम्ही बघितलं तर ते समोरासमोर आहे. मग त्याच्यामध्ये म्हणजे मगाशी मी म्हटलं तुम्हाला की त्या मंदिराची जागा बदलली गेली, तर त्या पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर पूर्वीचं विठ्ठल मंदिर होतं असे त्याचे उल्लेख मिळतात. आणि आता थोडंसं क्रॉस तुम्हाला लावावं लागतं, थोडंसं क्रॉस गेलं तर पुढच्या बाजूला मंदिर आहे. म्हणजे म्हणून त्याला विठ्ठल मंदिराला राजापूरचं ऐतिहासिक महत्व आहे किंवा ते प्रति पंढरपूर मानलं जातं आजही. आणि असं तुम्हाला अन्य कुठे मंदिर भेटणार नाही की ज्या मंदिराच्या समोरच नदीपात्रामध्ये पुंडलिकाचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर असलेल्या लोखंडी गेटमधून प्रवेश केला की मंदिरासमोरच आहेत 2 उंच दगडी दीपमाळा आणि त्या दीपमाळांच्या मध्ये आहे तुळशी वृंदावन. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिरामध्ये लाकडाचाही अतिशय उत्कृष्टरित्या वापर केलेला आढळतो. आणि मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच लक्ष वेधून घेतात ते मंदिरातील खांब. आता मध्यंतरी राजापूरचं ऍक्च्युली संभाजी पेठ मित्र मंडळ आहे ना, हे त्याचं एक वेगळं हे आहे, विठ्ठल मंदिराची पूर्ण त्याचं ट्रस्ट वेगळं आहे. पण संभाजी पेठ म्हणजे बाजारपेठेतली सगळी लोक एकत्र येऊन त्या मंदिरातले उत्सव आणि सगळं करतात आणि ते ट्रस्ट पण असतं. त्या मंदिरामध्ये मध्यंतरी त्या मूर्तीबद्दल असं मूर्तीचा अभ्यास करणाऱ्या अशा काही लोकांना मूर्ती दाखवली गेल्या, त्याच्यावरती लेप करून ती मूर्ती जतन करण्यासाठी काय करावं लागेल असं वगैरे विषय होता. तर त्यावेळी त्या जे कोण मूर्तिकार आले होते तज्ञ त्यांनी म्हटलं होतं की साधारण ही मूर्ती 300 वर्षापूर्वीची आहे असं त्यांनी म्हटलं होतं. मग त्याच्यावर संशोधन झालं नव्हतं किंवा ते हे झालं नव्हतं, पण त्यांनी ते पूर्ण बघून म्हटलं होतं 300 वर्षापूर्वीची मूर्ती आहे. मंदिराच्या मुख्य सभामंडपातून आतमध्ये आलं की विठ्ठल मंदिराचा सभामंडप आहे. गर्भगृहाच्या बाहेर डाव्या बाजूला भिंतीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे. तर तिथेच पुढे श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या समोर कासव मूर्ती असून डाव्या बाजूला गरुड मूर्ती आणि उजव्या बाजूला श्री मारुतीरायांची मूर्ती आहे. गर्भगृहाचे सुंदर असे सुशोभीकरण केलेले आहे. आणि गाभाऱ्यातल्या श्री विठुराया, श्रीदेवी रुक्मिणी माता, श्रीदेवी सत्यभामा माता यांच्या मूर्त्या जीवाला स्तब्धता आणतायत असं वाटतं. काही वेळ इथेच शांत बसावं असा विचार मनात येऊन जातो.
गर्भगृहाच्या बाहेरून वर जाणारा एक जिना आहे. इथून पण वाटे आणि बाहेरून पण वाटे का जायला? हा, हे ते मंदिर आहे, कार्तिक समी मंदिर आहे त्या. हे सूर्यदेवाचं मंदिर आहे. ही पहिल्यांदाच बघितली अशी मूर्ती मी इथे. इथे आहे श्री विष्णू मंदिर आणि श्री राम मंदिर. इथल्या मूर्त्या इतक्या लोभसवाण्या आणि सुंदर आहेत की पाहत राहू. आणि या मंदिरामध्ये श्री महादेव आपल्या संपूर्ण कुटुंबासहित विराजमान आहे. ओम नमः शिवाय. चरणाजवळ श्री गणपती बाप्पा, श्री कार्तिकेय स्वामी, मांडीवर देवी पार्वती, एका हातात रुद्राक्ष जपमाळ, एका हातात त्रिशूल, एका हातात डमरू, जटेमध्ये गंगा माता, नागवेष्टीत आणि रुद्राक्षमाळा धारण केलेल्या श्री महादेवांचे सहकुटुंब येथे दर्शन घ्यायला मिळते. येथे शिवलिंगाच्या जागी श्री शंकरांचा संपूर्ण परिवार आहे. पाठीमागे असलेली प्रभावळ ही सर्प आणि हत्तीने सजवलेली असून त्या प्रभावळीवर असलेले चिन्हांकित ध्वजही तेवढे शोभून दिसतात. इथल्या सर्व मूर्त्यांचं लावण्य मनात घर करून जातं. आणि इथल्या या डाव्या कोपऱ्यामध्ये आहे श्री गणेश मंदिर. श्री गणेशाय नमो नमः. असं हे राजापूर बाजारपेठेमधलं श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, ज्याला प्रति पंढरपूर मंदिर असं देखील म्हणतात आणि प्राचीन आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले मंदिर. श्री विठ्ठल मंदिरातून बाहेर पडल्यानंतर बाजारपेठेतील पुढील फेरफटक्याला सुरुवात झाली. या प्राचीन बाजारपेठेतून फिरताना प्राचीन इमारतीही पाहायला मिळतात. कालानुरूप त्यातल्या काही गोष्टी बदललेल्या दिसतात. जय महाराष्ट्र फ्लोअर मिल. या बिल्डिंग मध्ये सविता मालपेकर सिरियल मध्ये काम करते त्याची बिल्डिंग ही. अच्छा, सविता मालपेकर. कुठली बरं? ही बिल्डिंग इथून तिथपर्यंत मोठी आहे. मुलगी झाली सिरियल आहे ना, मुलगी झाली सिरियल. त्या सिरियल मध्ये काम करते सविता मालपेकर राजापूरची. त्यांची बिल्डिंग पूर्वीची. खांडेकरवाडा. इथून जाता जाता अशी ही माहिती ऐकायला मिळाली. हे आहे राजापूरमधील नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय. आणि या ठिकाणी आहे राजापूरचे मासळी आणि मटण मार्केट. आणि समोरच दिसतीये ती अर्जुना नदी. शशिकांत काशीनाथ मांजरेकर. कुठचे? राजापूरचे.
हा हे पुंडलिक मंदिर आहे हे समोर दिसते आणि ही अर्जुना नदी आहे आणि ती दुसरी कोजोली नदी तिकडे आहे त्या साईडला. हा हे अर्जुना नदी आणि हे याचा संगम होतो इकडे इथे संगम होते तिकडे संगम होतो. म्हणजे तो खरलीचा जो आठवडा बाजार भरायचा ती कुठची नदी? आठवड्याची गोडी नदी. कसली? गोडी नदी. गोडी नदी कोजोली ही अर्जुना नदी. हे नगर परिषद नवीन बांधलेलं पूल हा पुणेच्या लोकांसाठी खास नगर परिषदेने नवीन बांधलेला पूल 10 वर्ष आधी. आणि हे पलीकडे गाव दिसतंय ते पेठ आली वरची पेठ. हा ओके वरची पेठ. आणि या बाजूचं हे कोंडेतड इकडे कोंडेतड मुस्लिम मोठी असते. दर्यापीठ दर्गा तिकडे आहे कोंडेतडला. ओके इकडे एक दर्गा आहे तिकडे कुंडेच्या मध्ये समोर एक दर्गा आहे. आपले देवस्थान आहे राजापूरचे. हे पाण्याखाली असतं ना पावसातून? पाण्याखाली पुंडलिक मंदिर. हिचीच पुढे जाऊन खाडी बनते ना? ही समुद्राला मिळाली. हे इथे काय आहे? कृषी विभाग इमारत आहे. ही मच्छी मार्केट वरती आहे. गेले तर गंगेवरती पण तुम्हाला मिळेल. ही कुठे उगम होतो हिचा? एरडो पाचल. ओके. आणि गंगेवर गेले तर तुम्हाला अधिक माहिती गंगावरती आले. माहिती गेले होते ना? जायचं तिकडे पण चालेल. थँक्यू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. येरडो पाचल मधून येणारी अर्जुना नदी पुढे जाऊन जैतापूरच्या खाडीला मिळते. पूर्वी हे बंदर म्हणून ओळखले जायचे. आता मात्र हे बंदर म्हणून राहिलेले नाही. ती समोरची वखार म्हणतोस ना? हो समोरची. हे पण शिवकालीन बिल्डिंग आहे. सगळ्यात जुन्याच बिल्डिंग आहे कोकणातल्या. वखारी आणि शिवकालीन बिल्डिंग पाहायचे असतील तर इथून सुद्धा आपण जाऊ शकतो किंवा बाजारपेठेतून इथे येऊ शकतो. अर्जुना आणि कोदवली नदीच्या संगमावर विशाल वटवृक्ष आणि पिंपळ वृक्ष आहे. वटवृक्षाखाली श्री महापुरुषाचे देवस्थान आहे. इथून जाता जाता ऐकूया बाळाजी आवजी चिटणीस आणि राजापूर बंदराविषयीची अधिक माहिती. राजापूर हे बंदर होतं जिथे शेड आहे तिथे हे लागायचं गलबत ना त्याला. आमच्या त्याच्यावर गलबत लागायचे. पण आमच्या वेळेस मग मोठे मोठे होड्या असतात ना काय म्हणतात पडाव म्हणतो पडावर लोक यायचे नाट्यात बिट्यात जायच्या. आजची पण काही पुढे खायची फोडली आहे. आणि इथे बालाजी आवजीचा जो हे झाला म्हणजे लिलाव झाला तो ह्या ठिकाणी. आणि तो बालाजी आवजी इंग्रजांकडे कामाला आला. आणि इंग्रजांना कामावर असताना अत्यंत हुशार त्याने पत्र लिहिलं होतं. आणि ते पत्र वाचून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडे त्याला बोलून घेतलं आणि आपल्याकडे हे केलं. आणि बालाजी आवजीचा एवढा इतिहास आहे की बालाजी आवजी एकदा पत्र लिहित होते आणि पत्र लिहिता तिथं थांबले आणि पत्र तुम्ही काय लिहिलं म्हणून संध्याकाळी बघायला त्याला आले तर बालाजी आवजी हातात पत्र नुसतं घेता कोरा कागद घेऊन वाचून सांगत होते सगळ्यात. आणि तेव्हा बालाजी आवजीवर त्यांचा विश्वास बसला. तुम्हाला तू कोरा कागद घेतलाय ते म्हणाले हे सगळं मी लिहिलेलं नाही. पण बालाजी आवजीला इथेच लिहिला लिलाव जो झाला तिथे आला. आणि तिथे मामा होते या गावामध्ये. मामाने त्याला पोचलं. सध्याच्या काळात या ठिकाणी गणपती विसर्जन केले जाते. कोदवली नदी आणि एरडव पाचलकडून येणारी अर्जुना नदी यांचा येथे सुरेख संगम होतो. या पवित्र संगमावरच आहे भक्त पुंडलिकांचं मंदिर. या इथून येणारी ही अर्जुना नदी आणि इकडून येणारी ही कोदवली नदी जिला गोडी नदी असंही म्हणतात. नदीमध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. भक्त पुंडलिकांचं मंदिर, वटवृक्ष, पिंपळ आणि महापुरुष देवस्थान या दृष्टीनेही हे संगम स्थान महत्वाचे आहे. या ठिकाणी संगम होऊन पुढे ही नदी जैतापूर खाडीला मिळते. क्षणभर या विशाल वटवृक्षाकडे पाहून असं वाटलं की याला जर बोलता यायला लागलं तर इथे घडलेला इतिहास हा घडाघडा सांगायला लागेल.
हे आहे बाजारपेठेतलं थिएटर, परंतु ते सुद्धा आता बंद अवस्थेत आहे. इथं आल्यानंतर एक मात्र समजतं की काळानुरूप काही गोष्टी बदलतात, परंतु ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तू आणि वस्तू ह्या नामशेष होऊ नये असं मनापासून वाटतं. एकेकाळी समृद्ध असलेली राजापूरची ही बाजारपेठ केवळ सामान्य बाजारपेठ राहू नये असंही वाटतं. चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या हिरव्यागार निसर्गाला आणि अर्जुना आणि कोदवली नदीच्या सुरेख पवित्र संगमाला सादर प्रणाम. राजापूरचा निरोप घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला आणि इथेच बोर्डावरती वाचलं कातळ शिल्प 2 किलोमीटर. अवघ्या 2 किलोमीटरवरती आहे म्हटल्यावर कारने लगेच टर्न घेतला. खूप दिवस झाले या कातळ शिल्पांबद्दल ऐकून होतो आणि योगायोगानेही श्री विनोद पवारांनी त्या बाबतीत माहिती सांगितली, म्हणून इथे येण्याची इच्छा निर्माण झाली. इथून जाता येतानाचा हा इथला रस्ता कच्चा आहे, शिवाय कातळावरचा रस्ता असल्या कारणाने मध्येच खडकाळ कातळ आणि मध्ये मध्ये माती असा रस्ता आहे. त्यामुळे कार अगदी आरामात चालली होती. होडीमध्ये बसण्याचा फील इथे अनुभवता आला. आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटर आतमध्ये आलो होतो. कातळ शिल्प पाहायला येण्याचा आमचा टायमिंग मात्र चुकला होता, कारण पावसामध्ये इथे सर्वत्र हिरवं गवत उगवलं होतं आणि दुसरं म्हणजे कातळ शिल्प पाहायला येत असताना सोबत जाणकार व्यक्ती असेल तर अतिउत्तम. परत इथून पाठी वळण्याचा निर्णय घेतला. असा हा कोकणातला कातळी भूभाग. पण इथली ही फेरी अगदीच फुकट गेली असंही म्हणता येणार नाही, कारण मध्येच मोराचं दर्शन झालं आणि ते दर्शन आनंद निर्माण करून गेलं. हा तो बघ इथे इथे ह्या झाडीत इथे. थांबवा ए थांबवा, खूप पलतंय. मोरासारखा ओरडण्याचा असफल प्रयत्न केला, पण मोरच तो त्याने बरोबर ओळखलं. त्याने काहीच रिप्लाय दिला नाही. आपले खूप खूप आभार. थँक्यू.